तर मायाताई मस्के मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आज या ठिकाणी गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा येथे सोनवणे सर आणि साळवे सर यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला काही भाषण वगैरे येत नसतं बरं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे सर, साळवे सर, राऊत मॅडम, चौरे सर यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे कायद्याबद्दल. तुम्हाला भाषण तर काही येत नाही, पण मार्गदर्शन करणार ते कायद्याबद्दल आणि तुमच्या भविष्यात तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत त्याच्याबद्दल. राऊत मॅडम आणि विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप छान भाषण केलेलं आहे किंवा मग खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे किंवा शाळेबद्दल काय वाटतं. आजचा कार्यक्रम म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम नसून हा कार्यक्रम आहे तो एक फुलपाखरू बनण्याचा. आपण फुलपाखरू, एक आळी, एक अंड्यापासून आळी आणि आळीपासून कोसला आणि कोसल्यापासून फुलपाखरू कसं बनतं, हा शाळेचा प्रवास आहे. मग आपल्याला कुठल्या पद्धतीचं आणि कसं फुलपाखरू बनायचं हे आपण ठरवायचं असतं. बरोबर आहे की नाही? बनणार का नाही? आवाज तर काहीच नाही. तर एक आळी अंड असतं, अंड्यापासून आळी बनते. आळीचं काम असतं फक्त पानं खाणं आणि पानं खाल्ल्याच्या नंतर ती कोसला म्हणजे बंद होते आणि त्याच्यात एक नवीन जीव जन्माला येतो. जसं तुमचं 10वी आहे. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला घरी आई वडील असतात. आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, 4-5 वर्षाचं 6 वर्षाचं करतात. त्याच्यानंतर ते आपल्याला शाळेत घालतात. बरोबर आहे का? आणि त्यांना काय अपेक्षित असतं, प्रत्येक आई वडिलांना अपेक्षित असतं की माझ्या मुलांनी माझ्यापेक्षा उंच व्हावं. आई आपल्याला कडेवर घेते. कशासाठी घेते माहित नाही. आई आपल्याला कडेवर घेते, उचलून घेते की आपण जे पाहतो ते तुम्हाला पाहता यावं. बरोबर आहे का? आपण जे पाहतो ते तुम्हाला पाहता यावं. पण वडील कुठे घेतात? कशासाठी? आपण जे पाहिलं नाही ते पाहण्यासाठी वडील आपल्याला खांद्यावर घेतात. बरोबर आहे की नाही? ज्यावेळी आपण बाहेर पडतो किंवा शिक्षणा निमित्त बाहेर जातो किंवा आणखीन कुठल्या प्रत्येक क्षेत्रात गेलो तरी आपण तिथं निपुण व्हायचं. निपुण होणे म्हणजे काम कुठलं छोटं नसतं किंवा मोठं नसतं. आपण जे काम करतो ते मनापासून करायचं असतं. ज्या कामावर आपलं घर चालतं किंवा ज्या कामावर आपल्या आईवडिलांची, ज्या कामामुळे आपल्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही ते काम कधी करायचंच नाही. बरोबर आहे का? आवाज येत नाहीये. सगळ्यांचे भाषण ऐकून असे बोर झालेले दिसायला. आज तुमचा निरोप समारंभ आहे. हा निरोप समारंभ नाहीच आहे मुळात. हा आहे तो तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी किंवा उंच ओढण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा आणि त्यासाठी दिलेलं पाठबळ. जे आपले शिक्षक असतात ते आपल्या कायम आठवणीत असतात. आणि जो प्रवास असतो पहिली ते 10वीचा जो प्रवास असतो तोच खरा प्रवास असतो आयुष्यात. की ज्या प्रवासात आपल्याला चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणलं जातं. ज्यावेळी आपण कॉलेजला जातो त्यावेळेस तुम्ही चूक आहेत की बरोबर आहेत हे कोणीच सांगत नाही. सांगता का? नाही सांगत. जर तुम्ही शाळेत असता त्यावेळेस तुम्हाला चूक आणि बरोबर सांगितलं जातं की हो बाळा हे चूक आहे आणि हे बरोबर आहे किंवा चुकीसाठी शिक्षा दिली जाते. 10वीच्या नंतर चुकीसाठी शिक्षा कोणीच देत नाही. ती शिक्षा असते ती आपण स्वतःसाठी. जी शिक्षा भेटते ती स्वतःसाठी. जी आपण चूक केली त्याची शिक्षा पण आपल्यालाच मिळणार. पण पहिली ते 10वी पर्यंत जी शिक्षा असते ती शिक्षक देतात आपल्याला किंवा आई वडील देतात की नाही हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे. त्याच्यासाठी काय असतं की आपण 10वीच्या नंतर आपण ठरवायचं असतं आपल्याला काय करायचंय किंवा काय नाही करायचं. तर आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी 10वीच्या नंतर आपलं जे ध्येय आहे त्याच्यासाठी ध्येय वेडा व्हायचं. बरोबर आहे का? पास तर सगळेच होतात की नाही होतात? किंवा मेरिट लिस्ट असते. कुठल्याही स्पर्धा परीक्षा जा किंवा इंजिनिअरिंग म्हणा, MBBS म्हणा, कुठल्याही क्षेत्रात जा, प्रत्येक ठिकाणी मेरिट लिस्ट असते की नसते? सगळेच लिस्ट मध्ये असतात. पण पहिले टॉप 10 येणारे कोण असतात? जे 90 आणि 100च्या मध्ये असतात. बरोबर आहे का?
जो 10% फरक असतो ना, किंवा जो ते 10% असतात ना, ते विद्यार्थी आपल्यापेक्षा काही वेगळे नसतात, पण ते स्वतःला आणि अभ्यासाला वेळ देतात. इतरत्र फिरणे नाही, किंवा मग बाहेर जाणे नाही, मोबाईल जास्त बघणे नाही. मोबाईल वापरतात की नाही वापरतात? का? मोबाईल वापरायचा पण नाही. ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल, 18-19 वर्षाचे व्हाल, ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे मोबाईलची, स्पर्धा परीक्षाला जाल किंवा इंजिनिअरिंग, MBBS, अनेक क्षेत्र आहेत. क्षेत्र कुठलंही असू द्या, एक शेती करणे हे पण वेगळं क्षेत्र आहे, जिथं प्रत्येक गोष्ट, माणूस कितीही मोठ्या पदावर जाऊ द्या किंवा कुठेही जाऊ द्या, त्याला जेवणासाठी काय लागतं? शेतात पिकलेलंच लागतं की नाही लागत? त्याच्यासाठी कुठलंही क्षेत्र कमी किंवा जास्त असं नाही ठरवायचं, किंवा मग अशी नाही ठरवायचं की मला आता 10वीला कमी मार्क पडतील, मी हुशार नाही, मग मी काय करणार. बरोबर आहे का? एक 35% वाला पण विद्यार्थी कधी कधी IAS IPS होतो, फक्त त्याचं ध्येय, आणि आपण ध्येय वेडे व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? ध्येय वेडा होण्यासाठी काय करायला पाहिजे? वेड्यागत फिरायला पाहिजे का? मग अभ्यास. एक माणसाच्या आयुष्यातले विद्यार्थी दशा असू द्या, किंवा मग कॉलेज लाईफ असू द्या, किंवा मग आणखीन असू द्या, प्रत्येक वळणावर प्रत्येक वेळेला कठोर निर्णय घ्यायचे. कधीही, आता तुम्ही 10वीला आहेत, आतापर्यंत तुम्ही थोडा अभ्यास केला काय? कारण तुम्हाला आता प्रत्येकाला 20 मार्क आहेत प्रॅक्टिकलला, बरोबर आहे का? त्याच्यामुळे पास तर सगळेच होतात, पण आपल्याला जर 100 पैकी 100 घ्यायचे असतील तर काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास करताना मोबाईल येतोच, त्याच्यानंतर 10वीच्या नंतर थोडंसं बाहेरचं पण वातावरण येतच, बरोबर आहे का? हे बघा, म्हणजे हा विषय इथं बोलायचा नाहीये, पण पोलीस असल्यामुळं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत पण असायला पाहिजे, किंवा मग आपण कुठं चुकलो किंवा इथं चुकायला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला थोडंसं ज्ञान पाहिजे. ज्यावेळी आपण बाहेर जातो शिकायला, आता बाहेरच जाणार तुम्ही शिकायला, बरोबर आहे का? ज्यावेळी आपण बाहेर जातो शिकायला, त्यावेळी आपल्याला अभ्यासापेक्षा कोणीतरी जवळचं वाटतं की नाही? वाटतं की नाही? नाही वाटत? वाटतं. बरं ठीक आहे, चला, नाही वाटलं पाहिजे. मी ज्यावेळेस पुढच्या वेळेला येईल त्यावेळेस तुमच्यातल्या सगळ्या मुली मला अशाच पाहिजेत, कोणी जवळचं नाही वाटलं पाहिजे, बरोबर आहे का? ह्या हसायलाच म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. बरोबर आहे का? काय करायचं माहित आहे का? ठीक आहे, प्रेम असतं, सगळ्या गोष्टी असतात, किंवा मग शरीराचे रचना असते, किंवा मग जे बदल होतात ते सगळ्याला, म्हणजे सगळे बदल हे निसर्गानेच केलेले असतात, पण त्याच्यासाठी आपण कुठं थांबायचं आणि कुठं चालायचं, बरोबर आहे का? तुमच्यासोबत फ्रॉड होतात. आता काय होतं, आता आमच्याकडे 4-5 केस आहेत आता आपल्या माजलगाव ग्रामीण मध्ये, की मुली पळून गेल्या, बरोबर आहे का? आपल्या पळून जाण्यानं काय होतं, आपल्या आई वडिलांना, हे बघा, हसण्याचा विषय नाहीये हा, तुमच्या करिअरचा आणि तुमच्या आयुष्यात जी तुम्ही कधी चूक करणार आहे ती चूक न होऊ देण्यासाठी तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे. तुम्ही किती पद घ्यायची आणि किती पद नाही घ्यायची हे तुमच्यावर आहे, बरोबर आहे का? काय होतं माहित आहे का, आता गोड गोड बोलतात सगळेच, मुलगा पण गोड बोलतो, मुलगी पण गोड बोलते, पळून जातात, घरातून पळून जातात का नाही जातात? पण बाहेर गेल्याच्या नंतर जग कळतं की आपण जर शिकलो असतो, हुशार मुलगी असते किंवा हुशार मुलगा असतो, बाहेर गेल्याच्या नंतर त्यांना जॉब मिळत नाही, वय लहान असल्यामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, मुलाला जामीन मिळत नाही, किंवा मग मुलीला पण बाल सुधारगृहात सोडलं जातं. तर असं जर झालं तर मुलांचं करिअर खराब होतं. जिथं त्या मुलाला आयुष्यात आपल्या आईवडिलासाठी किंवा स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं तर तो वेळ मिळत नाही. त्याच्यासाठी प्रेम, लग्न ह्या गोष्टी कधी करायला पाहिजेत? लग्नाचं वय काय? 18 वर्ष. म्हणजे जे कायदा बनवलेला आहे, किंवा मग कायदा बनवतानाच मुलांचा विचार करून किंवा मग देशाचा विचार करून कायदा बनवलेला आहे, तो एकासाठी आहे का? तो कायदा प्रत्येकासाठी आहे. 18 वर्षाच्या नंतर तुम्ही स्वावलंबी आहात की नाही? 18 वर्षाच्या आत आपली जिम्मेदारी कोणावर असती? आपले शिक्षक, आई वडील, बरोबर आहे का? तर आपले आई वडील आणि आपले शिक्षक ज्यावेळी, आता आम्ही कुठेतरी उभा राहतो किंवा आमचे फोटो कुठून तरी आमच्या शिक्षकांना मिळतात, बरोबर आहे का? त्यावेळी आमचे शिक्षक आम्हाला फोन करतात की म्हणजे
मग आम्हाला बरं वाटलं तुमचे फोटो बघून, तर आपल्या पण शिक्षकांना, आपल्या आईवडिलांना पण बरं वाटलं पाहिजे की आपण आपलं ध्येय असं ठेवलं पाहिजे, गोल असं पाहिजे. गोल कुठल्याही क्षेत्रात असू द्या, एम कुठल्याही क्षेत्रात असू द्या, क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा, पण त्या क्षेत्रात जाण्यासाठी तुमची धडपड ही 100% पाहिजे. पाहिजे की नाही? काय असतं, ज्यावेळी आपण एखादा काम करतो, काम तर सगळेच करतात, बरोबर आहे ना, सगळेच करतात, अभ्यास सगळे करतात, पण पहिला कोण येतो, जो की रात्रंदिवस त्याच्यासाठीच वेडा झालेला असतो, फक्त अभ्यास आणि अभ्यास. काय असतं, तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागता त्यावेळेस तुमची चॉईस असते, असते की नाही? आणि नोकरीच्या आधी चॉईस कोणाची असते? आई वडिलांची, बरोबर आहे का? आपल्या आई वडिलांनी आपल्याला असं नाही विचारलं पाहिजे की हो हे आम्हाला असं वाटतंय तू असं कर, कारण आपण तेवढे प्रगल्भ झालो पाहिजेत. आई वडिलांनी आपल्याला असं विचारलं पाहिजे की तुला काय वाटतंय, बरोबर आहे का? त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? कोणालाच नाही करायचा, आवाजच नाही. असं झालंय कधी एकदाच भाषण सोडतात की आम्हाला जाऊ देतात की हा? आपण कोणाला तरी पाहून आपल्या कृतीत बदल करत असतो की नसतो? ज्यांना आता 10वीच्या नंतर तुम्ही कॉलेजला जाल, कॉलेजला झाल्याच्या नंतर 12वी होईल, 12वी नंतर तुम्ही आपल्या आपल्या क्षेत्रात, प्रत्येकाचं इथं क्षेत्र वेगळं असणार आहे की नाही? प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल, कोणाला पोलीस व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला काय व्हायचंय? पोलीस कोणाला व्हायचंय? कोणालाच नाही व्हायचं. तुम्ही 12वी झाल्याच्या नंतर मला भेटा आणि तुम्ही ज्यावेळेस मोबाईल घेता, अभ्यासाला मोबाईल घेता, किंवा मग एक लिंक येतात, अनेक लिंक येतात की तुम्हाला लोन दिलं जाईल किंवा मग तुम्हाला फ्री एखादं गिफ्ट दिलं जाईल, तर त्यावेळी कुठलीही लिंक ओपन करायची नाही. लिंक ह्या फ्रॉड असतात. आपले मोबाईल कसे असतात, आपल्या आई वडिलांनी दिलेले असतात, बरोबर आहे का? आपले मोबाईल नंबर त्यांच्या अकाउंटला किंवा मग बाकीच्या सगळ्या कागदपत्रांना त्यांचे मोबाईल अपडेटमध्ये दिलेले असतात की नसतात? तर त्यावेळी कुठलीही लिंक ओपन करायची नाही. सायबर फ्रॉड असतं. आणि सायबर फ्रॉड कसं होतं, आता प्रत्येकाकडे मोबाईल असतो, तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, बरोबर आहे का? त्यावेळी तुम्ही एखादी लिंक ओपन केली, त्या लिंक मध्ये दिलेलं असतं की तुम्हाला 25,000चं लोन दिलं जाईल, 10,000चं लोन दिलं जाईल, किंवा मग एखादी गिफ्ट ऑफर केलेली असते. असं कोणीही कोणाला फुकट काही देतं का? मग याचा आपण कायम आठवणीत ठेवायचं, कोणीही कोणाला फुकट काही देत नाही, त्याच्या बदल्यात ते आपल्याकडून काहीतरी घेणार. आपल्या आई वडिलाच्या खात्यात पैसे असतात, ते आपल्याला त्यांच्या नावावर मोबाईल नंबर घेऊन दिलेला असतो. आपण लिंक येते तिकडून विचारतात, ते OTP सांगा, आपण OTP सांगून देतो, बरोबर आहे का? OTP सांगितल्याच्या नंतर काय होतं, आपल्या आई वडिलाच्या खात्यातून पैसे जातात, कारण त्याचं गांभीर्य आपल्याला नसतंच. कारण आपल्याला काय माहित असते की त्याच्यात दिले मोबाईलमध्ये की गिफ्ट मिळणार किंवा मग लोन मिळणार किंवा मग 10,000ची ऑफर आहे, असं काहीतरी दिलेलं असतं. मग त्यावेळेला काय होतं, आपले पैसे जातात. आणि सायबर फ्रॉड असे असतात की ते UP, बिहार, बाहेर राज्यात असतात, तिकडे बसून ते आपल्यावर वॉच ठेवतात. आणि मग आपल्या आईवडिलांचं खातं रिकामं होतं. मग आईवडिलांनी पैसे कशासाठी साठवून ठेवलेले असतात? आपल्या भविष्यासाठी, बरोबर आहे का? किंवा आपल्याला कुठेतरी कोर्सला पाठवायचं असतं किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवायचं असतं, त्या मुलांना मंथली द्यायची असते, बरोबर आहे का? मग त्यावेळी काय होतं, खातं रिकामं होतं आणि पैसे सगळे त्यांना जातात. आणि फ्रॉड लोक जे असतात त्यांचे खाते एक नसतात. आपल्याकडून पैसे गेले की ते 10-20 खात्यात ट्रान्सफर करून टाकतात. आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला काय, सायबर गुन्हा दाखल केला काय, ते परत मिळत नाहीत. आणि जरी कधी मिळाले तर ते चान्सेस थोडे कमी असतात. जर कोणासोबत सायबर फ्रॉड झाला तर 1930 वर कॉल करायचा. कुठं कॉल करायचा? आणि लहान मुलांसाठी तुमच्यावर जर कधी, आता मुली कॉलेजला जाणार आहेत, कॉलेजला जाताना त्रास होतो, कधी मुलं त्रास देतात किंवा मुलांना पण आणखीन कोणीतरी त्रास देतं, बरोबर आहे का? त्यावेळी 112 वर कॉल करायचा. बिलकुल घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. जर का कधी तुम्हाला वाटेत कोणी अडवलं, कोणी तुम्हाला विचारायला लागलं की कुठं चाललीस, कशाला चाललीस, घाबरायचं नाही. प्रत्येकाकडे मोबाईल असतो. डायल 112 वर कॉल करायचा. तुमच्याकडे 10 मिनिटात पोलीस येऊन जातात. 10 मिनिटात. फक्त तुम्हाला लोकेशन सांगायची गरज लागत नाही, कारण तुमचं लोकेशन आम्ही ट्रॅक करतो.